इयत्ता 5वी, विषय बालभारती. पाठाचे नाव आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. यातील प्रश्न अ. कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या? उत्तर आहे पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या. पुढील प्रश्न आ. लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले? उत्तर इतका चांगला राजा मिळाला नि अस्मानी संकट आलं, असे लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले. प्रश्न ई. पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला? उत्तर आहे पाण्याच्या प्रश्नासंबंधी उपाय म्हणून महाराजांनी विहिरीतील गाळ काढा, विहिरी खोदा, दरबारातून लागेल तेवढा खर्च करा, असा आदेश दिला. पुढील प्रश्न. रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली? उत्तर रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी शिशु संगोपन ही योजना सुरू केली. प्रश्न 2. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. यातील प्रश्न अ. शाहू महाराजांचा जीव वर-खाली का होऊ लागला? उत्तर आहे दुष्काळाने थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची स्थिती हलाखीची झाली. जनावरे उपाशी राहिली, शेतकरी गाव सोडून जाऊ लागले, राने वने करपून गेली. गोरगरिबांचे असे हाल पाहून शाहू महाराजांचा जीव वर खाली होऊ लागला. प्रश्न आ. नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला? त्या ठिकाणची परिस्थिती कशी होती? उत्तर नव्या वर्षाच्या सुरुवातीला शाहू महाराजांनी भुदरगड, पन्हाळा व शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला. तेथील हिरवीगार राने उन्हाने करपून गेली होती. पुढील प्रश्न ई. महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले? उत्तर महाराजांनी व्यापाऱ्यांना अशी विनंती केली की तुम्ही धान्याच्या किमती कमी करा. तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीत केली तर प्रजा तुम्हाला दुवा देईल. तुमचे नुकसान किंवा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ. पुढील प्रश्न. जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या? उत्तर महाराजांनी जित्राबांसाठी छावण्या उभ्या केल्या. तिथपर्यंत जनावरे आणण्याची व्यवस्था केली. त्यांना वैरण व दानागोटा पुरवला. संस्थानाच्या मालकीच्या जंगलात गुरे चारायला मोकळीक दिली. पुढील प्रश्न. महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले? उत्तर दुष्काळात प्रजेला धान्य आणून दिले, जनावरांना पाणी पुरवले, तरी तेवढ्यावर प्रजेचे भागत नाही. बाकीच्या वस्तू विकत घ्यायला लोकांकडे पैसा नव्हता. म्हणून लोकांना पैसा मिळवून देण्यासाठी महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे ठरवले. प्रश्न उ. महाराजांनी शिशु संगोपन गृह चालू करण्याचा हुकूम का दिला? उत्तर रोजगार हमी योजनेच्या कामावर बायका येत होत्या. काम करत असताना त्यांची पोरं बाळे झाडाखाली इकडे तिकडे फिरत असतात. ती उपाशी राहतात, रडतात. त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. हे महाराजांनी हेरले. म्हणून या चिल्ल्यापिल्ल्यांची कामाच्या ठिकाणाजवळच व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी शिशु संगोपन गृह चालू करण्याचा हुकूम दिला. प्रश्न 3. खाली दिलेले
शब्द वाचा व पुन्हा लिहा. शब्द पहा. तलखली, अस्मानी, हाहाकार, संस्थान, जित्राब, हद्द, चिल्लीपिल्ली, छावण्या, हुकूम. प्रश्न 4. या पाठामध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे. तुम्हाला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा. उत्तर: 1. बिनधास्त, 2. बिनदिक्कत, 3. गैरहजर, 4. बेपरवा, 5. नापसंत. प्रश्न 5. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. यातील पहिला शब्द आहे दुष्काळ, विरुद्धार्थी शब्द आहे सुकाळ. पुढील शब्द सुपीक, विरुद्धार्थी शब्द आहे नापीक. लक्ष, दुर्लक्ष, तोटा, नफा, स्वस्त, महाग. प्रश्न 6. खालील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा. पहिले वाक्य आहे समीरने पुरणपोळी खाल्ली. या वाक्यामधील क्रियापद आहे खाल्ली. खाल्ली या शब्दाखाली अधोरेखित करूया. दुसरे वाक्य आहे शाळा सुरू झाली. क्रियापद आहे झाली. पुढील वाक्य मुलींनी टाळ्या वाजवल्या. वाजवल्या. 4. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले. क्रियापद आहे विचारले. पुढील वाक्य रमेशने अभ्यास केला. या वाक्यातील क्रियापद आहे केला. शेवटचे वाक्य आहे वैष्णवी सुंदर गाते. या वाक्यातील क्रियापद आहे गाते. पुढील प्रश्न कंसातील क्रियापदे योजून पुढील वाक्ये पूर्ण करा. कंसातील क्रियापदे आहेत लागला, गेले, सोडले, करतात. पहिले वाक्य आहे तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात. योग्य क्रियापद येईल गेले. दुसरे वाक्य आहे एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध करतात. तिसरे वाक्य त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला. धन्यवाद.